आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. यार कुठे घेऊन चाललास तू मला? अरे यार अंजलि, एक ना तू सवाल बहुत पूछती. तू चल ना, वहां जाके तुझे अपने आप पता चल जाएगा कि कहाँ लेके जा रहा हूँ. पण तुम्हाला सांगणारच का तुम्हाला कुठे घेऊन चाललास? हा, मला ना खरंच कंटाळा आला या उन्हात आणत तुझ्या बरोबर भटकंती करून. बताता हूँ ना बेबी, सब बताता हूँ, एक एक करके सब बताता हूँ तुझे. बेबी एक काम करना, ये तेरे हाथ में जो बैंगल्स है ना, ये निकाल के देख रहा हूँ. तू बरा आहेस ना? टोनी, अरे माझ्याकडे होती तेवढी सगळी ज्वेलरी विकली रे तू. आणि आता ही शेवटची ज्वेलरी उरली आहे. हे पण विकलं ना तर आपल्याकडे काही उरणार नाही. कळतंय का तुला? मूर्ख झालायस का रे तू? बेबी मेरी बात तो सुन. मी काय डायरेक्टरशी बोलून ठेवलं, आपल्याला त्याला पैसे द्यायचे आहे आणि मग तुझ्या हिरोईनचा रोल फिक्स. ऑडिशन बिडिशनची काही पण जरूरत नाहीये. काय समजते? है ना धमाकेदार न्यूज? ह्या तर धमाकेदार न्यूज ना. मी लग्नातून पळून आल्यापासून तू रोज देतोयस रे मला. पण काय झालं? काही घडलेलं नाही आतापर्यंत. मी काही व्हायचं असतं ना तर होऊन गेलं असतं रे आता. मला सिरियसली कंटाळा आलाय आता तुझ्या बरोबर फिरून फिरून. मी आता ठरवलं, मी माझ्या घरी आता परत जाते. जहागीरदारांकडे जाऊन त्यांना माफी मागते आणि त्यांना आहेत तेवढी सगळी ज्वेलरी रिटर्न करते. तुला काय वाटतं कि वो लोग तुझे ऐसे ही जाने देंगे? तू घरी नाही, जेल मध्ये जाशील. जेल मध्ये जाईन मी. जेलमध्ये तुझ्यासोबत हे असं हेल मध्ये राहण्यापेक्षा ना मी तिकडे जेलमध्ये जाईन. तेही चालेल मला, पण मी तुला या शेवटची ज्वेलरी नाही विकू देणार. अंजलि तू मॅड झाली आहे का? हे सगळं मी तुझ्या करिअर साठी करतोय. स्टार बनायचं आहे तुझे, स्टार. हीरोइन बनना है कि नहीं तुझे? इसीलिए बोल रहा हूँ बेबी, ये बैंगल्स मुझे निकाल के दे. तू एक काम कर, तू नहीं देती तो मैं निकाल. टोनी हात सोड. टोनी हात सोड. मी तुला बैंगल्स देणार नाही. हात सोड. अरे बेबी हे बघ, तुला हे चांस परत मिलना नहीं, इसलिए बोल रहा हूँ. तुझे अगर ये चांस मिल गया ना तो उसके बाद 1 महीने में इससे ज्यादा बैंगल्स खरीद लियो तू. ज्वेलरी याचा थापा ना तुझा खूप वेळा मारून झाला. काही उपयोग झाला नाहीये. मी तुला माझी शेवटची ज्वेलरी नाही विकू देणार. हात सोड. मैं बोल रहा हूँ ना, मैं छोड़ूंगा नहीं तुझे. ये बैंगल्स से मुझसे निकाल. नाही देणार आहे मी तुला बांगड्या. तुम्ही शेवटच्या बांगड्या आहेत, शेवटची ज्वेलरी आहे माझी. नाही बोला ना मुझे चाहिए. आमच्या कॉलेज फेस्टिवलला ना खूप मज्जा आली आहे. अरे वा. हा ना, काय एक परफॉर्मन्सेस होते जबरदस्त. नाही, हे अॅन्युअल डेचे परफॉर्मन्स वगैरे सगळं ठीक आहे. म्हणजे तुमचं वयच आहे हे सगळं एन्जॉय करण्याचं, पण अभ्यासाकडे पण लक्ष असू द्या. नाही का मम्मी, तुझ्या वयाचा जेव्हा देवांश होता ना तेव्हा त्यांनी ऑफिस जॉईन केलेलं होतं. दादा डोंट वरी, मी जसं देवांशला तयार केलंय तसंच ओमीला सुद्धा तयार करेल. बरं का ओमी आणि रिया, भैरवी जेव्हा कॉलेजला होती ना तेव्हा ती कॉलेजच्या सगळ्या फेस्टिवल्स मध्ये, सगळ्या इव्हेंट्स मध्ये पार्टिसिपेट करायची आणि वक्तृत्व स्पर्धेमध्ये पहिलं बक्षीस हमखास, नाही का? खरंच आत्या? केअरफुल.
सावकाश सावकाश. सर मला खरंच नोकरीची खूप गरज आहे. नाही मला माहिती आहे तुमच्या प्रोफाईलमध्ये ज्या काही स्किल मेन्शन केल्यात त्यातल्या काही स्किल माझ्यामध्ये नाही आहेत. पण आय प्रॉमिस एकाच महिन्यात ना मी सगळं काही शिकून घेईन. फक्त माझ्यावर एकदा विश्वास. हॅलो हॅलो हॅलो, सई माने बोलतायत का? हो बोलते. ओके मॅम, काही दिवसापूर्वी तुम्ही आमच्या कंपनीत इंटरव्ह्यूसाठी आलेला आणि त्यात तुम्ही सिलेक्ट सुद्धा झालेला. मी कंपनीच्या HR डिपार्टमेंटमधून बोलते. हॅलो मॅम. हॅलो, माझा आवाज ऐकू येतोय ना? हो 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 आठवलं मला. मी जॉबसाठी इंटरव्ह्यू दिला होता. पण काही पर्सनल रिझन्समुळे तुम्ही जॉईन करू शकला नव्हता. ऍक्च्युली आमची मॅनेजमेंट टीम ना तुमचा इंटरव्ह्यू बघून खूप इम्प्रेस झाले. मॅडम, तुमच्यासारखे टॅलेंटेड आणि सिन्सिअर माणसं सापडणं खूप क्वचित आहे. मॅडम, म्हणूनच मी तुम्हाला फोन केला की तुम्हाला आमच्या कंपनीत जॉब करण्यात अजून इंटरेस्ट आहे का? थँक्यू सो मच. तुम्ही अजूनही जॉबसाठी मला कन्सिडर करताय. खरं तर मागच्या वेळेस मी जॉब करायला नकार दिला कारण आईला इथे ठेवून पुण्याला येणं शक्य नव्हतं. आणि आता तर माझं. हॅलो मॅम. हॅलो. सॉरी पण मी हा जॉब नाही करू शकत. पण मॅडम, तुम्ही माझं पूर्ण ऐकून तरी घ्या. हा जॉब करण्यासाठी तुम्हाला पुण्याला यायची गरज नाही. तुम्ही घरी राहून सुद्धा हा जॉब करू शकता. घरी राहून म्हणजे? हा वर्क फ्रॉम होम जॉब आहे मॅम. खरंच? हो, खरं सांगते. पण तुम्हाला जमेल ना हा जॉब करायला? हो हो, आणि असे मला नोकरीची खूप गरज आहे आता. ग्रेट. मग मी तुम्हाला काही फॉर्म मेल करते, ते भरून मला लगेच पाठवा. ही फॉर्मॅलिटी झाली की तुम्ही लगेच जॉईन करू शकता. चालेल, मी सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करते. आणि थँक्यू सो मच. थँक्यू. वेलकम. बाय बाय. हे काय होतं? म्हणजे स्वप्न आहे की खरंच घडलंय? आता 2 मिनिटापूर्वी माझ्या आयुष्यात एवढा मोठा प्रॉब्लेम होता आणि आता लगेच सॉल्व्ह पण झाला. बाप्पा, हे ना सगळी तुझी कमाल आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा मी अडचणींमध्ये असते ना तेव्हा तेव्हा तू प्रत्येक वेळेस मदत करतो. थँक्यू सो मच. नाही, ही गुड न्यूज ना आईंना सांगितली पाहिजे. आई, अगं 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 सई, काय झालंय? काय हा इतकी खुश दिसतेस? काय झालं? आई, खूप मोठी गुड न्यूज आहे. गुड न्यूज? मला सांग तरी. तुझा चेहरा बघून मलाच राहवत नाहीये. आई, मला जॉब मिळालाय. अगं बाई, काय सांगतेस? काय खूप खूप अभिनंदन तुझं. थँक्यू. मला माहितीच होतं तुला मिळणार. इतकी जिद्दी स्वभावाची आहेस तू. तुला जे हवं ते मिळवतेसच. मला खरंच खूप आनंद झालाय बाळा. मी असं करते, मी मूग डाळीचा हलवा करते. मग देवाला आपण प्रसाद दाखवूया. हा, घरात इतकी आनंदाची बातमी आलीये तर गोडधोड तर व्हायलाच हवं ना.
काय झालं आई? अचानक तोंड का पडलं तुमचं? अगं पण ताईंनी तुला जॉब करू नको म्हणून सांगितलंय ना, मग तू जॉब करायला घराबाहेर जाणार कशी? आई, आपल्याला एखादी गोष्ट जर मनापासून करायची असेल ना, तर देव सुद्धा आपल्याला मार्ग दाखवतो. म्हणजे हा जॉब करण्यासाठी मला घराबाहेर पडण्याची गरजच नाहीये. मला कळलं नाही. म्हणजे मला वर्क फ्रॉम होम जॉब मिळालाय. घरात बसून सुद्धा मी जॉब करू शकते. अगं बाई काय सांगतेस? म्हणजे देवच पावला म्हणायचा. बघितलंस ना सई, आपण एखादी गोष्ट देवाकडे मनापासून मागितली की ती आपल्याला नक्कीच मिळते. माझी तर खूप श्रद्धा आहे देवावर. आणि मॅडम, आता तुमचा जॉब सुरू होणार आहे, तेव्हा घरातली कामं मी एकटीनेच करणार असा अट्टाहास अजिबात धरायचा नाही. घरातली सगळी कामं करायला मी आहे, नोकर चाकर आहेत. तू आता तुझ्या कामाकडे लक्ष दे. आई, तुम्ही अजिबात काळजी करू नका. घरातली कामं आणि जॉब दोन्ही व्यवस्थित मॅनेज करेल मी. मी तुला विचारत नाहीये, मी तुला सांगते. सासूने दिलेली ऑर्डर ऐकायची असते, कळलं? ठीक आहे, मी सगळं ऐकेन तुमचं. आई, आज मला माझ्या आईची खूप आठवण येते. त्या बिचारीची तब्येत कशी आहे काय मला काहीच माहित नाहीये. आणि असंही आता मला जॉब लागलाय म्हटलं, मी वरुणला सांगेन की तुला आता बाहेर काम करण्याची गरज नाहीये. आणि मी कधी आईसाठी कॉल केला ना त्यांना, तर मला त्रास होऊ नये म्हणून ते खोटं सांगतात. आई, माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला. मी माझ्या घरी गेले तर चालेल का? म्हणजे मला सांगता येईल ना की मला जॉब पण मिळालाय. प्लीज. सई, इतकी सगळ्यांची काळजी नको करू सगळं. देव सगळ्यांची काळजी घेतो. आणि तुला आईला भेटावंसं वाटतंय ना, मग नक्की जा तू. आई, थँक्यू सो मच. अगं थँक्यू काय म्हणतेस? आईला भेटणं हा तुझा हक्क आहे बाळा. तुझ्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे. जा. हॅलो, हाय, बोला. हॅलो सर, मी आपल्या कंपनीतल्या HR डिपार्टमेंट म्हणून ममता बोलते. तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे सई मॅडमला मी जॉब ऑफर केलाय. दॅट्स ग्रेट. काय म्हणालात त्या? त्या लगेच जॉईन करतील असं म्हणाल्या. ओके, नाईस 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 नाईस. सर, तुम्हाला जर राग येणार नसेल तर एक विचारू का? सर, आपली एवढी मोठी कंपनी आहे, तुम्ही आपल्या मेन ऑफिस मध्ये सई मॅडमला एका चांगल्या पोस्टवर ठेवू शकला असतात, पण तुम्ही त्यांना या आपल्या सिस्टर कंपनी मधला जॉब ऑफर का केला? गुड क्वेश्चन. आय एम सो सॉरी, मी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर नाही देऊ शकत. आय एम सो सॉरी सर. खरं तर मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचाच नव्हता. आय एम रिअली सॉरी. नो, इट्स फाईन, इट्स फाईन, इट्स टोटली फाईन. काहीच प्रॉब्लेम नाही आहे. यू गाईज मेक शुअर फक्त सईंना काही त्रास होणार नाही आणि बाकी सगळं कोऑर्डिनेट करा त्यांच्याबरोबर. ओके, या, चला, बाय, सी यू. नाही सर, तुम्ही मला जॉब देताय कारण मी तुमची बायको आहे म्हणून, आणि मला तुमच्या नावाच्या आधारावर जॉब मिळवायचा नाहीये. मला स्वतःच्या कर्तृत्वावर जॉब मिळवायचा आहे. रुक, रुक. टोनी, तुम्ही हात टोनी, टोनी हात सोड माझा. टोनी हात सोड. टोनी, मी नाही देणार आहे तुला बांगड्या. अंजलि, टोनी हात. अंजलि, मेरी बात सुन. मेरे
माफ करा प्लीज प्लीज. टोनी टोनी मला नाही यायचं तुझ्यासोबत. चलन चला. टोनी टोनी हात सोड माझा. टोनी हात सोड माझा. देवाच यानेच मला आपल्या लग्नातून पळवून नेलं होतं. याने फसवलंय मला. खूप खोटं बोललाय हा माझ्याशी. आणि आता मला खूप त्रास देतोय. हात सोड माझा. हात सोड. देवा सांग ना प्लीज. हात सोड त्याचा. हात सोड. मराठी कळत नाही का तुला? हात सोड तिचा. सॉरी. हात सोड तिचा. ये हमारा आपस का मामला है. स्टे अवे. चल. समझ में नहीं आना तुझे? लांब राहायचं हिच्यापासून. लांब राहायचं. देख लूंगा तुम दोनों को. आ रहा हूं मैं. थँक्यू. देवांश देवांश प्लीज माझं एकदा तरी ऐकून. मला ना तुझ्याशी बोलण्यात काहीच इंटरेस्ट नाहीये. सो प्लीज. देवांश देवांश आय नो तुम्ही माझ्यावर रागवलाय. तुम्हाला माझा राग आलाय. करेक्ट आहे तुमचं. पण एकदा माझी बाजू ऐकून घ्या ना प्लीज. मला खरंच असं करायचं नव्हतं. त्या टोनीने मला जबरदस्ती केली म्हणून मला पळू. लहान मुलगी आहेस का तू अंजली? लहान मुलगी आहेस? कोणीतरी तुझा हात पकडला, तुला घेऊन गेला आणि तू गेली नाही ना? तुला जायचं होतं म्हणून तू गेलीस. इतकं सिंपल आहे हे. लक्षात घे प्लीज. देवांश चूक झाली हो माझ्याकडून. मूर्खपणा केला मी. मला नाही माहित तेव्हा माझ्या डोक्यात काय आलं. मी काय विचार केला. देवांश आय एम रिअली सॉरी. मला कळतंय मी तुम्हाला खूप हर्ट केलं. फक्त मला नाही माझ्या फॅमिलीला सुद्धा. तुला आयडिया तरी आहे तुझ्यामुळे किती बदनामी झाली आमची? आय एम शुअर तुला आयडिया नसेलच. त्या दिवशी जे काही घडलंय ना अंजली, ते आम्ही अजूनपर्यंत विसरलेलो नाहीये. आणि आय डोंट थिंक की आयुष्यात कधी विसरू शकू. देवांश मला कळतंय माझ्यामुळे तुम्हाला सगळ्यांना खूप त्रास झाला. इव्हन माझ्या घरच्यांनाही माझ्यामुळे खूप ऐकून घ्यावं लागलं असणार. देवांश मला खरंच सगळ्यांची हात जोडून माफी मागायची हो. काय होणार आहे मग त्याने? मागितलीस तू माफी, काय होणार आहे त्याने? तुला कळतंय का तू काय केलेस? तुझ्या पळून जाण्यामुळे काय झालंय काहीतरी कळतंय तुला? तू ना आमच्या सगळ्यांच्या मनातनं उतरलीयस. लास्ट टाइम सांगतोय तुला, मला तुझं तोंड सुद्धा बघायचं नाहीये. तू इथनं निघून जा प्लीज. देवांश प्लीज प्लीज एकदा समजून घ्या ना. तुम्ही सगळ्यांचं ऐकताना सगळ्यांना समजून घेता. तुम्ही मला नाही समजून घेणार का हो? तू आता काही केलंस ना तरी तुला माफ वगैरे करू शकणारच नाहीये आम्ही. हे बघ अंजली, तू ना फसवणूक केली आमची. ओके, ट्रस्ट ब्रेक केलाय आमचा. आणि आपण असं भेटलोय ना हे मी घरच्यांना सुद्धा सांगणार नाहीये, कारण त्यांना सुद्धा त्रास होईल हे सगळं ऐकून. ओके, सो प्लीज दूर राहायचं माझ्यापासून. इथून पुढे माझ्याशी बोलायचा, मला भेटायचा अजिबात प्रयत्न सुद्धा करू नको. स्टे अवे. पाय सोड माझा. काय करतोस तू? देवांश प्लीज मला माफ करा. हे बघा, तुम्ही मला माफ नाही केलं ना, माझ्या घरचे पण मला माफ नाही करणार. तो माझा प्रॉब्लेम नाहीये.
आज या सिच्युएशन मध्ये ना तू फक्त आणि फक्त तुझ्यामुळे, माझ्यामुळे नाही, कळलं ना? लास्ट टाइम वॉर्निंग देतोय तुला, जर आपण इथे नाही गेलीस तर मी पोलिसांना कंप्लेंट करेन, सांगेन त्यांना की आमचं सोनं घेऊन पळेलीस म्हणून. तू सांगू पोलिसांना, फोन करू, बोलू पोलिसांना? नाही ना? प्लीज स्टे अवे, स्टे अवे. इथून पुढे मला तोंड दाखवायचं नाहीस, दूर राहायचं माझ्यापासून, ओके? नको ना देवांश, नको ना प्लीज. देवांश असं नका ना मागो दे, प्लीज माफ करा मला. देवांश एकदा समजून घ्या ना मला. देवांश प्लीज असं मला सोडून नका जाऊ, प्लीज. देवांश पाया पडते, मी हात जोडते तुमच्या समोर. देवांश